झी 24 तास एक पाऊल पुढे। सध्याच्या परिस्थितीत भारतात उद्योग करणं कठीण असल्याची टिप्पणी जागतिक बँकेच्या एका अभ्यास गटानं केली आहे। वर्ल्ड बँक आणि IFCच्या अभ्यासाचा हा एक निष्कर्ष आहे। 185 देशांमध्ये सर्वेक्षण केलं असता भारताचा क्रमांक 132वा आहे। उद्योग व्यवसायासाठी अनुकूल वातावरण आहे का याबाबत वेगवेगळ्या कसोट्या लावून वर्ल्ड बँकेच्या अभ्यास गटानं अहवाल तयार केला। या सर्वेक्षणात भारतातल्या उद्योग स्थितीबाबत प्रतिकूल टिप्पणी केली आहे। 185 देशांमध्ये भारताचा क्रमांक 132वा आहे। पहिल्या 100 देशांमध्येही भारत नाही। गंभीर बाब म्हणजे व्यापारात भारताचे शेजारी पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ या देशांची स्थिती भारतापेक्षा अनुकूल असल्याचा शेरा या अभ्यास गटानं मारलाय। मध्यम आणि लघु उद्योगांना अनेक अडचणींना तोंड द्यावं लागत असल्याचं भारतातले उद्योजकही मान्य करतात। उद्योजकांना मदत केल्यावर मला फायदा काय ही वृत्ती बदलली तरच भारताचा क्रमांक वरती येईल असं मत व्यक्त होतंय। आपल्याकडे उद्योगांकडे बघण्याचा दृष्टिकोन जरी बदललेला असला तरीही अजूनही उद्योजकाला मदत करणं म्हणजे त्याच्या बदल्यात काहीतरी आपल्याला मिळायला पाहिजे ही भावना प्रबळ असल्यामुळे जो अतिशय ऑनेस्टली उद्योग करू इच्छितो, जो कायद्याच्या कक्षेत राहून उद्योग करू इच्छितो, त्याला अडथळेच आहेत। उद्योगांना मदत करण्यासाठी असणाऱ्या सरकारी संस्था या मदतीऐवजी अडथळेच जास्त आणतात असाही काही उद्योजकांचा अनुभव आहे। प्रत्येक गव्हर्नमेंटची जी मदत लागते ती मदत जर व्यवस्थित मिळाली, कुठल्या प्रकारचे अडथळे न येता, तर खूप काही डेव्हलपमेंट होतील। आणि पर्टिक्युलरली छोटे छोटे हे बिझनेसमॅन जे आहेत त्यांना इतक्या असंख्य अडचणी आहेत, त्या जर हे केलं आणि ह्या अडचणी काय आहेत हे आम्ही परत परत सांगायची जरूर नाही। आपल्या सगळ्या म्हणजे स्टेटमधल्या सगळ्या मंत्र्यांना, इंडस्ट्रीपासून ते चीफ मिनिस्टरपर्यंत सगळ्यांनाही प्रॉब्लेम काय माहिती आहेत। आम्ही ज्यावेळेला त्यांच्याशी मीटिंग घेतो त्यावेळेला ते आम्हाला सांगतात की आम्ही हे सोडवू म्हणून, पण पुढे कुठलेही त्याच्यावर सोल्युशन मिळत नाही। मनुष्यबळासह जमीन, वीज, पाणी, सरकारी धोरण या सर्व बाबींचा उद्योग उभारणीवर परिणाम होत असतो। नोकरशाही किंवा उद्योग विश्वाला मदत करणाऱ्या सरकारी संस्था तसेच राजकारणीही जोपर्यंत आपला दृष्टिकोन पूर्णपणे बदलत नाहीत तोपर्यंत भारतात उद्योगांसाठी पोषक वातावरण तयार होणार नाही। येत्या काही काळात हे चित्र बदलण्यासाठी सर्वच क्षेत्रांनी पुढाकार घेण्याची गरज आहे। झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।